नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय। या प्राप्त झालेल्या दर्जामुळे सरकारकडून भाषेसाठी मोठा निधी मिळणार आहे आणि त्यातून मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। शासनाच्या काही संस्थाही भाषेसाठी असेच प्रयत्न करत आहेत। त्यापैकी 2 संस्था म्हणजे राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ। 15 ऑक्टोबर रोजी या दोन्ही संस्थांच्या मंडळांची पुनर्रचना झाली। या 2 संस्था काय काम करतात, त्या का अस्तित्वात आल्या, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या या संस्थांची सद्यस्थितीत गरज काय, नव्याने झालेल्या संस्थांच्या मंडळांचा उद्देश आणि काम नेमकं काय असणार, याचा आढावा घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी दीपाली कानसे, कॅमेरावर आहेत आलेख चाळके। साहित्य, संस्कृती आणि कलेचा थोर वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलाय। इथल्या मातीत अनेक साहित्यिकांनी आणि कलावंतांनी जन्म घेतला आणि आपल्या महाराष्ट्राला समृद्ध केलंय। हाच थोर वारसा जतन करण्यासाठी आणि विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्यासाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। त्याच वर्षी म्हणजे 19 नोव्हेंबर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना झाली। संपूर्ण भारतात राज्य पातळीवर स्थापन करण्यात आलेलं साहित्य संस्कृती विषयक कार्य करणारं हे पहिलंच मंडळ होतं। या मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते। मंडळाची पुस्तक प्रकाशन योजना, उत्कृष्ट ग्रंथांच्या भाषांतराची योजना, ललित व ललितेतर वाङ्मयाच्या प्रकाशनार्थ अनुदान योजना, नवलेखक उत्तेजनार्थ अनुदान योजना, साहित्य संस्थांना अनुदान योजना, नियतकालिकांना अनुदान योजना, महाराष्ट्राचे शिल्पकार योजना अशा अनेक योजना या मंडळातर्फे राबवल्या जातात। सोबतच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, श्रीपू भागवत पुरस्कार असे काही पुरस्कारही या मंडळातर्फे दिले जातात। दर 3 वर्षांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना होते आणि मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य निवडले जातात। 15 ऑक्टोबर 2024 रोजी या मंडळाची पुनर्रचना झाली। साहित्य, शिक्षण, इतिहास आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या डॉक्टर सदानंद मोरे यांची या मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। डॉक्टर सदानंद मोरे यांनी याआधी 2 वेळा या मंडळाचे अध्यक्षस्थान सांभाळले आहे आणि आता तिसऱ्यांदा त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। सोबतच डॉक्टर प्रदीप ढवळ यांची या मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। मराठी भाषेसाठी कार्यरत असणारी आणि महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचाच एक भाग असणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ। आधुनिक जग हे ज्ञान आणि माहिती यांचं जग म्हणून ओळखलं जातं। यामध्ये ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि ज्ञानप्रसार या तिन्ही गोष्टींचा समावेश होतो। याचा विचार करून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अंतर्गत मराठी विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला। मानव विज्ञान आणि तंत्रज्ञान या 2 शाखांमध्ये जेवढे विषय असतील त्या सर्वांची माहिती मराठी वाचकांना उपलब्ध करून द्यावी हे विश्वकोशाचं प्रमुख उद्दिष्ट होतं। या मंडळाकडून मराठी विश्वकोशाचे 9 खंडांचे प्रकाशन करण्यात आलं। पुढे विश्वकोशाच्या कामाची व्याप्ती वाढली आणि 1 डिसेंबर 1980 रोजी साहित्य संस्कृती मंडळाचे विभाजन होऊन मराठी विश्वकोशाचं संपादन आणि प्रकाशनासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्वतंत्र स्थापना करण्यात आली। आतापर्यंत या विश्वकोशाचे 20 खंड प्रकाशित झाले आहेत। 2015 साली 20वा खंड प्रकाशित झाला। 20वा खंड पृष्ठसंख्येच्या दृष्टीने मोठा असणार ही बाब लक्षात घेऊन पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा 2 भागात या खंडाचे विभाजन करण्यात आले। मराठी विश्वकोशाच्या 20व्या खंडाच्या पूर्वार्धाचे प्रकाशन 2015 मध्ये तत्कालीन लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन आणि तत्कालीन मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। 20व्या खंडाच्या उत्तरार्धाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2015 मध्ये करण्यात आलं। 12 जानेवारी 2018 रोजी मराठी विश्वकोशाच्या सर्व खंडांचं मोबाईल ॲपद्वारे लोकार्पण करण्यात आलं। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी विश्वकोशाच्या 20 खंडातील माहिती या ॲपमध्ये समाविष्ट केली गेली आहे। हा ॲप गुगल प्ले स्टोअरवरून विनामूल्य डाउनलोड करता येतो। अँड्रॉइड, आयफोन, जिंगल या प्रमुख मोबाईल प्रणालींद्वारे हा ॲप वापरता येतो। मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्याच्या दृष्टीने 2015 साली ज्ञानमंडळी संकल्पना पुढे आली। विश्वकोशात प्रकाशित झालेल्या सर्व माहितीचं अद्ययावतीकरण करण्याअगोदर त्याची विषयवार विभागणी करून प्रत्येक विभागाचे स्वतंत्र ज्ञानमंडळ करावं अशी योजना आहे। या प्रकल्पाचा भविष्यात अवलंब करावा असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मूळ मराठी विश्वकोशाच्या परिचय ग्रंथात सुचवलं होतं। त्याप्रमाणे मानवविद्या आणि तंत्रविद्या या 2 विद्याशाखांमधील वेगवेगळ्या विषयांची 60 ज्ञानमंडळ स्थापन करण्याची योजना आहे।
ज्ञानमंडळ या योजनेस मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांची सामंजस्य करार करून त्या विद्यापीठातील तज्ज्ञांकडे त्यांच्या विषयाच्या संपादनाची जबाबदारी सोपवली गेली। अशा पद्धतीने सामंजस्य करार करून आजवर महाराष्ट्रातील विविध विद्यापीठं, संशोधन संस्था यांच्या सहकार्याने ज्ञानमंडळाचं काम सुरू आहे। मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची सुद्धा 15 ऑक्टोबर 2024 रोजी पुनर्रचना झाली। साहित्यिक आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांची या मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे आणि डॉक्टर केशव उपाध्ये यांची या मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला फॉलो करा।